नमस्ते. आज आपण आपल्या चिंचवड सेंटरमध्ये एक दादा आहेत की ज्यांना सर्दीच्या गाठींचा त्रास होता आणि त्या त्रासासाठी त्यांनी भरपूर हॉस्पिटल्समध्ये दाखवलेलं आहे आणि दाखवल्यानंतर डॉक्टर लोकांनी त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. त्याचबरोबर घरामध्ये काही कामं करताना, बसताना, उठताना गुडघ्यांमध्ये वगैरे त्यांना म्हणजे जॉईंट्स मध्ये पेन होतं, आवाज यायचा, तर त्यावरती सुद्धा त्यांनी उपचार केलेले. पण या सगळ्या त्रासांना म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट घेऊन पण फरक नव्हता आणि त्यानंतर आपल्या मॉम हेल्थ केअर बद्दल त्यांना समजले आणि इथं आल्यावरती त्यांच्यामध्ये काय छान बदल झालेले आहेत ते आपण बघूयात. तर आपण दादाला विचारूयात. नमस्ते दादा. नमस्कार. तुमचं सगळ्यांना शुभ नाव सांगा ते. विनोद हरचंद धोत्रे. ठीक आहे, आपले विनोद दादा आहेत. तर काय त्रास होता आपल्या थेरपी सेंटर मध्ये येण्या अगोदर तुम्हाला? सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस मला गुडघ्यांचा आणि पायांचा खूप त्रास होता. बसता काय उठता त्रास होत होता गुडघ्यांचा? मग गुडघ्यांमध्ये बसता उठता टक टक आवाज यायचा खूप तुमचं करून. आता वय किती आहे? आता आहे 38. 38च एज आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये गुडघेदुखीचा त्रास त्यांना होत होता. बसायला उठायला, वॉशरूमला बसायला म्हणा किंवा झोपेतून उठताना, गाडीवरती बसताना, एनी टाइम त्यांना बसताना उठताना गुडघ्यामध्ये आवाज येत होते, म्हणजे की हाडं एकमेकांवरती घासली जात होती मे बी. तर याच्यावरती तुम्ही काय ट्रीटमेंट केली? हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं का? भरपूर ठिकाणी दाखवलं तर ते गोळ्या औषध द्यायचे पण काही फरक एवढा पडला नाही. ज्यावेळेस माझे मिसेस इथे येत होत्या ते मला सांगितले की अशी मॉम हेल्थ केअर आहे, तिथे एकदा तुम्ही जावा. आल्यानंतर असं फरक एक महिन्याभरातच मला असं जाणवलं की थोडं पायांचं बी दुखणं कमी झालं आवाज आणि वगैरे बंद झाला आता? बंद झालं, नॉर्मली आहे. आणि परत अजून महत्वाचं म्हणजे वजन मध्ये 4 ते 5 किलो वजनामध्ये फरक पडलेला आहे माझा आता. ओके, म्हणजे दादा सांगतात की थेरपीला येण्या अगोदर त्यांचं वजन पण जास्त होतं, आल्यानंतर त्यांचं आता वजन पण कमी झालेलं आहे. बरं, त्याचबरोबर मला एक विचारायचं आहे, सर्दीच्या गाठींचा जो त्रास होता तुमच्या हाताला, तर त्याच्याबद्दल सांगतात? इथे या ठिकाणी असं सुजलेलं होतं, म्हणजे मोठं होतं, एवढं मोठं होतं. तर मी DY पाटीलला 2-3 वेळा ट्रीटमेंट केलं. तिथं इंजेक्शन ते माझं हे पण घेतले टेस्ट. तर ते सांगितले होते की तुला ते ऑपरेशन असतं तर चरबीचे गाठ काढावं लागेल. पण इथं आल्यानंतर मला नाही म्हणलं 3 इंचाचा होता, आता नाही अर्धा इंचापेक्षा कमी जाणवतोय. बाबा त्यांचा जो चरबीचा गाठीचा प्रॉब्लेम होता, डॉक्टर लोकांनी चेकअप केला आणि डॉक्टर लोकांनी चेकअप केल्यानंतर ती ऑपरेट करून बाजूला काढायला सांगितली होती. बट त्यांचं लक चांगलं की ते आपल्या थेरपी सेंटर मध्ये यायला लागले. आल्यानंतर तुम्ही यासाठी कोणती थेरपी घेतली? मॉम मॅटची वगैरे असं कोणती थेरपी घेतली? एक चेअर घेतलं, आपलं बेड घेतला, मॅट घेतला. मॅटमुळे जेणेकरून मला खूप काही फरक पडलाय. ओके, तर मॅटची थेरपी तुम्ही कशी, म्हणजे असं हात वगैरे? मी झोपताना थेरपी घेत असताना मी या हात असं म्हणजे उलट झोपल्यानंतर म्हणजे ज्या बाजूला गाठ आहे ती मी त्याच्यावरती तुम्ही असे असं झोपायचो, हे त्याच्यावरती शेक घ्यायचो मी. मग त्यामुळे तेवढं फरक पडलाय. राईट, म्हणजे की जसं की त्यांचं वजन पण जास्त होतं आणि चरबीच्या गाठींमुळे जेव्हा ते पालतं झोपतात मॅटवरती, तर त्यावेळेला त्या पोझिशनवरती म्हणजे आपली जी मॅट आहे, मॅटमधून जे त्यांना FIR रेज मिळेल आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक थेरपी पण होती. आणखीन एक मला विचारायचं आहे, तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला काहीतरी मेडिसिन पण चालू होत्या रक्तपातळ होण्यासाठी? हा, ते मेडिसिन चालू होत्या, ते एमजीच्या गोळ्या होत्या. ते शेवट स्टेप म्हणजे पूर्ण बरं होत आलं. पण डॉक्टरांना इथं आल्यानंतर 3 महिन्यानंतर मी टेस्ट केलं तर ते MG म्हणजे पूर्ण लेवलला आले होते. पण आता शेवटच्या स्टेपला ते म्हणले की आता व्यवस्थित आहे, फक्त आता टेट्रोफॉल म्हणून गोळी आहे ती फक्त, म्हणजे ती एक हे आपलं टॉनिक म्हणून एक गोळी आता चालू ठेवलेली आहे. बाकी रक्ताचं किती गोळ्या खात होते? पहिले सुरुवातीला होते 7 गोळ्या होते. अच्छा, मग आता फक्त आता टॉनिकची एकच गोळी आता. म्हणजे व्हेरी नाईस की दादांच्या 7 मेडिसिन आधी होतं थेरपीला येण्या अगोदर, तर त्या 7 मेडिसिन बंद होऊन फक्त आता एकच मेडिसिन आहे. आणि एवढा छान अप्रतिम असा रिझल्ट तुम्हाला आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपीने मिळालाय, मॉम मॅटने मिळालेला आहे, मॉम चेअरने मिळालेला आहे, इव्हन पल्स पार्ट सुद्धा तुम्ही युज केलेला आहे. तर आपल्या मॉम हेल्थ केअर प्रोडक्ट बद्दल काय सांगताल? थेरपी सेंटर बद्दल लोकांना काय मेसेज देताल? मॉम हेल्थ केअर हा सेंटर खूप चांगला आहे. सगळ्यांनी याचा चांगला फायदा करून घ्यावा. काही तर जास्त लाखाचा खर्च करायचा नाहीये. थेरपी घेऊ शकता. चांगले आजार इथं लवकर बरा होऊ शकतो. तर तुम्ही जेणेकरून भेटी एकदा द्यावा विनंती आहे. धन्यवाद.